Hello friends, myself Milind Bhuzade. I have done my masters in geography. Then I have cleared NET examinations, which is required for assistant professor 3 times with JRF. JRF, you might have been aware of that. JRF means Junior Research Fellowships. Okay. Then also the SPPU state examination, state eligibility test, NET for national eligibility test and SET for state eligibility test. So that is my qualifications. And one more thing for sure, that I'm currently pursuing PhD also. Okay, so that is my overall introduction. Now today we are going to learn very important topic. That is very important topics. Okay, I think मला वाटते अशी कुठली एक्झाम नसेल की तो टॉपिक सुरू केल्याशिवाय किंवा तो टॉपिक शिकवल्याशिवाय, म्हणजे त्या टॉपिकवरती बरेचदा खूप सारे क्वेश्चन्स येतातच. आणि तो टॉपिक म्हणजे आहे क्लायमॅटोलॉजी मधला मान्सून. आपल्याला माहिती आहे की मान्सून म्हणजे आपली अर्थव्यवस्था ही पूर्ण मान्सूनवरती आहे की नाही. कारण अजूनही आपले 53% इथली जी पॉप्युलेशन्स आहे हे पूर्ण शेतीवरती डिपेंड करते. आणि शेती आपली ही पूर्णतः म्हणजे बरीच शेती आपली ही मान्सूनवरती डिपेंड करते. आणि त्या दृष्टीने जर का पाहतो म्हटलं आपण तर मान्सून हा टॉपिक हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर आपण मान्सून शिकणार आज की व्हॉट इज मान्सून एक्झॅक्टली, वेअर डज दिस वर्ड कम फ्रॉम, what is the origin of this monsoon, I mean what is this overall. Okay, so we are going to learn today the monsoon all about. Okay, so monsoon is nothing but the term monsoon has been derived from the Arabic word mausim. म्हणजे आपल्याला काय कळते की मान्सून हा वर्ड हा मौसिम या अरेबिक वर्ड पासून आलेला आहे. आपण म्हणतो की हिंदीमध्ये की मौसम बडा अच्छा है, मौसम बडा सोना है. म्हणजे काय तर मौसम म्हणजे हा मूळचा जो आहे हा अरेबिक वर्ड आहे. म्हणजे अरब कंट्रीमधून आलेला आहे. अरब कंट्रीमधून हा वर्ड आलेला आहे मौसिम. आणि त्यापासून हा मान्सून हा वर्ड त्याची ही ओरिजिन आहे. ओके, तसं तुम्हाला माहीत असेल, यू माइट हॅव बीन अवेअर ऑफ दॅट की देर आर मेनी अरब जोग्राफर्स, दे कंट्रीब्युटेड अ लॉट टू फ्लरिश geography overall. Okay, Al-Idrisi is there, Al-Masudi is there, Ibn Battuta, there are a number of geographers. Okay, so overall they contributed a lot. तुम्हाला माहिती असेल की अल-इद्रिसी आणि म्हणजे त्यांनी सुरुवातीला एवढे सारे, तो खूप मोठा कार्टोग्राफर होता. कार्टोग्राफर म्हणजे नकाशा बनवणारा. ओके नाही, त्यांनी खूप सारे नकाशे असे बनवले की ज्यामुळे त्याच्यानंतरचे जे जिओग्राफर आलेत त्याच्यानंतरचे त्यांना खूप मदत झाली पूर्ण पृथ्वीचं भ्रमण करण्यासाठी. तो आपला टॉपिक नाही आहे, पण तरी थोडंसं एक इंट्रोडक्शन सांगणं मात्र हे गरजेचं आहे की अरब म्हणजे अरब वर्डमधून जर का मौसम हा शब्द आलेला आहे तर अरब म्हणजे नेमकं काय, तिथले जिओग्राफर कोण कोण होते. म्हणजे तुम्हाला आता काही नावं सांगितले, जसं की अल-मसूदी आहे, त्यामध्ये इब्न बत्तुता पण खूप चांगलं नाव तुम्हाला माहीत असेल. त्यांनी खूप सारे ग्रंथ पण लिहिले. अल-मसूदी यांचे आहेत तकलाकी इंद नावाचा खूप चांगला ग्रंथ आहे त्यांचा. म्हणजे त्यामध्ये त्यांनी असं पूर्ण कंपाईल केलेलं आहे. त्यामध्ये कंपाईल काय केलेलं आहे त्यांनी की ही जी विंड सिस्टम आहे, हे वारे कसे वाहतात, त्यांची दिशा काय आहे, कोण्या बाजूने वाहतात ते, त्यापासून काय फायदा आहे. तर हे टोटल जे आहे हे अरब वर्डमधनं आलं. आणि हे ते जे अरब जिओग्राफर होते म्हणून त्यांची थोडीफार माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून हे ओव्हरऑल तर आपण पाहिलं की अरब देशामधनं म्हणजे अरब मातीमध्ये त्याची ओरिजिन आहे. ओके, देन मान्सून, आता आपल्याला नेमकं त्याची ओरिजिन कळली की तो शब्द कसा आला, कुठून आलेला. ओके, तर आता आपण बघू की मान्सून शब्दाची नेमकी डेफिनेशन काय असेल बरं डेफिनेशन. तर मान्सूनची डेफिनेशन म्हणजे बघा, मान्सूनचा सीझनल विंड. काय कळतं आपल्याला याच्यावरनं की मान्सून काय आहे, सीझनल विंड आहे. सीझनल विंड म्हणजे काय होतं, म्हणजे अशा प्रकारची विंड जे एका कुठल्या तरी पर्टिक्युलर सीझनमध्ये येतं. इथे काय लिहिले आहे की थ्रू आउट द इयर नाही म्हटलेलं आहे. मान्सूनचा सीझनल विंड. ओके, सायक्लिक और रिदमिक विंड म्हणजे याचा अर्थ काय, सीझनल विंड आहे, सायक्लिक आहे, ते सायक्लिक इन नेचर आहे. सायक्लिक म्हणजे काय, याचा अर्थ एका पर्टिक्युलर टाईमला ते येतं आणि त्याच्यानंतर काही काळाने ती काय होतं तर वापस जातं. सायक्लिक इन नेचर आहे. आणखी काय आहे, रिदमिक आहे. रिदम आपण म्हणतो की नाही, रिदम आहे. रिदम म्हणजे काय तर एका पर्टिक्युलर पॉईंटला तो स्टार्ट होतो आणि दुसऱ्या पर्टिक्युलर पॉईंटला तो कुठेतरी विड्रॉ होतो. कळतंय तुम्हाला.
तर मान्सून काय आहे, मान्सून्स आर दी सीझनल विंड्स, म्हणजे एका कुठल्या तरी ठराविक सीझनमध्ये येणाऱ्या त्या विंड आहेत, वाऱ्या आहेत, बरोबर आहे, त्या पर्टिक्युलर सीझनमध्ये येणाऱ्या विंड आहेत विच रिव्हर्स देअर डिरेक्शन विथ सीझन. हे इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. म्हणजे काय तर त्या एका विशिष्ट सीझनमध्ये येतात पण, आणि त्यांची जी डिरेक्शन आहे म्हणजे ज्या दिशेने त्या आल्या आहेत त्याच्या विरुद्ध दिशेने त्या परत जातात त्यांचा काळ संपल्याच्या नंतर. ओके, म्हणजे मान्सून आपल्याला लक्षात आलं आहे. मान्सून म्हणजे काय आहे की मान्सून्स आर नथिंग बट दी सीझनल विंड हॅव्हिंग सायक्लिक इन नेचर, रिदमिक इन नेचर. Getting or not? Okay, that means monsoons occur at particular times. Okay, and after the termination of that particular period, the monsoon wind get retrieved or reversed. So that is the definitions of monsoon. आपल्याला कळलं इथपर्यंत. परत मान्सून इज अ डबल सिस्टम ऑफ सीझनल विंड. काय दिसतं आपल्याला, डबल सिस्टम ऑफ सीझनल विंड. डबल सिस्टम कशाला म्हणू शकू आपण, डबल सिस्टम काय करतं आपल्याला, डबल सिस्टम वरनं म्हणजे याच्यावरनं आपल्याला काय कळतं की सीझनल विंडची एक डबल सिस्टम आहे, सिंगल सिस्टम नाही. सिंगल सिस्टम म्हणजे काय, आता आपण डबल सिस्टम समजून घेऊ की म्हणजे याचा अर्थ काय, ते एका पर्टिक्युलर टाइमला हा मान्सून, बरोबर की नाही, हा बे ऑफ बेंगॉल, हा अरेबियन सी, हा इंडियन ओशन आहे टोटल, आणि ही म्हणजे एका सीझनमध्ये काय होतं, एका सीझनमध्ये ह्या ज्या विंड आहे ह्या सुरू होतं. ही झाली एक सिंगल सिस्टम. कधी होतो आपल्याकडे मान्सून सुरू, आपल्याकडे मान्सून सुरू कधी होतो, आपण जनरली आपण न्यूजमध्ये आपण बातम्यांमध्ये ऐकतो की 1 तारीखला केरळच्या किनाऱ्यावरती मान्सून आलेला, बरोबर की नाही, केरळच्या किनाऱ्यावरती. म्हणजे याचा अर्थ काय कळते आपल्याला की एका विशिष्ट तारखेला जास्तीत जास्त डिले झाला तर काय होतो, तो 4-5 दिवस लेट होतो किंवा मग आधी येतो, बरोबर की नाही. एकतर अगोदर येतो 2-3 दिवस किंवा 4-5 दिवस, पण तो ड्युरेशन जो आहे तो फिक्स असतो, त्या आठवड्यामध्ये मागे पुढे येतो. म्हणजे याचा अर्थ काय, तर इथे काय म्हणतं आहे, डबल सिस्टम ऑफ सीझनल विंड. डबल सिस्टम ऑफ सीझनल विंड म्हणजे काय, तर ही सिंगल सिस्टम आहे. म्हणजे आता काय इथून सुरू झालेला आहे असं समजू की आपण, हा 1 मे आहे. 1 मेला हा इथे केरळच्या कॉस्टवरती इथे येऊन हा धडकलेला आहे मान्सून. ओके, म्हणजे केरळच्या कॉस्टवरती जर का इथे 1 तारखेला मान्सून येऊन धडकलेला आहे, त्याच्यानंतर काय होतं आहे, 1 तारखेला इथं धडकला, याच्यानंतर आता हा चालला आहे समोर समोर. इथे काय आहे, हा पूर्ण सह्याद्री आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा या पद्धतीने याची एक ब्रँच इकडनं पण जाते, तुम्हाला माहीत असेल तर त्याची एक ब्रँच इथे जातं. ओके, म्हणजे ही काय झाली, आपण आता या स्टेटमेंटचा अर्थ इथं समजून घेऊ की डबल सिस्टम ऑफ सीझनल विंड. डबल सिस्टम ऑफ सीझनल विंडचा अर्थ काय होतो की ही झाली एक सिंगल सिस्टम, म्हणजे आता 1 तारखेला सुरू झालेला आहे. ओके, त्या दिवसापासून इथून सुरू झालेला आहे, म्हणजे इथे केरळच्या किनाऱ्यावरती आलेला आहे, इथून आता हे सुरू झालेलं आहे, आता हे चाललेलं आहे वर 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 वर. ओके, आपल्याला माहीत असेल की इथे आहे हा 23.5. ओके, 23.5 असं म्हटलं जातं. म्हणजे असं की मार्च एप्रिलमध्ये जनरली सुरू होतं, एप्रिल मे आणि जून, की त्याची जी स्पीड आहे 8 डिग्री पर मंथ. किती असते त्याची स्पीड, इथे आपण लिहू 8 डिग्री पर मंथ. म्हणजे याचा अर्थ काय, 8 डिग्री पर मंथ काय करते आपल्याला, 8 डिग्री पर मंथ म्हणजे काय, तर एका महिन्यामध्ये 8 डिग्री हा मान्सून समोर जातो. म्हणजे जर का एप्रिलमध्ये जर का तो ऑनसेट येत आहे, एप्रिल उन्हाळा सुरू होतो ना आपल्याला, त्या दरम्यान एप्रिलमध्ये आल्याच्या नंतर काय होते, एप्रिलमध्ये जर का 8 डिग्री आहे, बरोबर आहे, एप्रिलमध्ये 8 डिग्री, त्याच्यानंतर प्लस 8 डिग्री मेमध्ये, हा मे एम. ओके, त्याच्यानंतर प्लस हा 8 डिग्री जो आहे हा जूनमध्ये, हा किती झाला टोटल, 8 डिग्री 8 डिग्री आणि 8 डिग्री 23 डिग्री, सॉरी 24 डिग्री, हा 28-24 बरोबर आहे. म्हणजे काय कळून चुकते आपल्याला की जसा मान्सून जसा जसा उन्हाळा सुरू होतो आणि प्रत्येक म्हणजे इंडियन ओशनमधनं हिंद महासागरामधनं 8 डिग्रीला प्रत्येक महिन्यामध्ये तो समोर सरकतो. म्हणजे हा जर का एप्रिल आहे, एप्रिल मे आणि जून, म्हणजे आपण काय म्हणू शकू की जून महिन्यामध्ये 24 डिग्री, म्हणजे जर का इथे 23.5 आहे. ओके, हा 23.5 आहे, तर 23.5 जर का इथे आहे, तर म्हणजे आपल्याला काय कळते की जून महिन्यामध्ये हा पूर्ण एरिया जो आहे, कळले तुम्हाला, गुजरातचा अर्धा भाग, मध्य प्रदेशचा जो विंध्य आहे, विंध्य नदींच्या खाली हा सगळा, हा पूर्ण एरिया जो आहे जूनपर्यंत कव्हर करतो मान्सून, बरोबर की नाही. आपण काय समजून घेता इथे, डबल सिस्टम ऑफ सीझनल विंड. आता ही सध्या सिंगल सिस्टम आहे, आपण पूर्ण व्यवस्थित समजून घेऊ. म्हणजे काय, 1 मिनिट हे मी खोडतो जरा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. ओके,
ही झाली सिंगल सिस्टम. आणि आता आपण जेव्हा दुसरी सिस्टम, आता काय ही सिंगल सिस्टम, ही जाणारी सिंगल सिस्टम. ओके, ही एक सिस्टम. म्हणजे आता काय सुरू झालेलं आहे, इथे मान्सून ऑनसेट झालेला आहे. 1 मेला, 1 मेला हा केरळाच्या कोस्टला आला आहे. मग हा मे, जून, जुलै ओके चाललेला आहे मान्सून, बरोबर की नाही. आता काय होतं नेमकं की मे, जून आणि जुलै ह्या 3 महिना भरपूर पाऊस पडतो. सॉरी, जून, जुलै आणि ऑगस्ट. पाऊस पडल्याच्या नंतर ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरला काय होतो आपल्याला काय माहिती आहे, आपण जिओग्राफीमध्ये शिकलेलो आहे. जिओग्राफीमध्ये काय शिकलेलं आहे, सोल्स्टाईस, विंटर सोल्स्टाईस, समर सोल्स्टाईस. काय असते याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की इथे जर काय 23.5 आहे, आपली पृथ्वी ही टिल्टेड आहे. टिल्टेड म्हणजे वळलेली आहे, बरोबर ना, वळलेली आहे, अशी सरळ नाही आहे ती, टिल्टेड आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर सूर्याचे किरण जे आहे हे पृथ्वीवरती एका विशिष्ट सीझनमध्ये थेट पडतात आणि त्याच्यानंतर काय होतात, तर ते टिल्टेड असल्यामुळे काय होते, तर म्हणजे एका विशिष्ट एरियामध्ये एका विशिष्ट काळामध्ये काय होतं, तर त्याच्यावरती किरणं हे सरळ पडतात. म्हणजे ही जर का आपली पृथ्वी आहे, ओके, आणि हा जर का मोठा सूर्य काढला आपण इथं, तर काय होते आहे, ही पृथ्वी जी आहे आपली ही टिल्टेड असल्यामुळे, किती टिल्टेड आहे ही समजलं की, ही टिल्टेड असल्यामुळे काय होते, हा झाला आपला 0 डिग्री. ओके, तर हे जे किरण आहेत हे थेट इकडे पडणारे. ओके, इथं आपल्याला काय दिसतं आहे, तर या एरियामध्ये हा भाग जो आहे हा पृथ्वीचा इकडे जास्त सूर्याकडे असल्यामुळे इकडे जास्त किरण पडते, म्हणजे इकडे सूर्यप्रकाश जास्त पडतो. या उलट हा भाग जो आहे हा इकडे जास्त सरकल्यामुळे सूर्यप्रकाश इथपर्यंत पडतो, इकडे मात्र सूर्यप्रकाश पडत नाही, किंबहुना कमी पडतो. त्यामुळे काय होते, म्हणजे याचा अर्थ काय, तर ही टिल्टेड असल्यामुळे काय होते, ही टिल्टेड आहे. ओके, आणि ही टिल्टेड असल्यामुळे इथे जो आहे ते आपण खोडून टाकू. ही कॉम्प्लेक्स प्रोसिजर, ॲक्च्युली मान्सून जी आहे ना ही कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे. तुम्हाला सांगतो मी थोडक्यात की मान्सूनला ॲक्च्युली 2 प्रकारच्या थेरीज आहे मान्सून एक्सप्लेन करण्यासाठी. फर्स्ट देर वेर बिफोर दी क्लासिकल theories. Classical theories means that the conventionally what geographer they were believing how does monsoons occurs, okay, the mechanisms of मान्सून. ओके, सो ते काय बिलीव्ह करत होते 17th सेंचुरीपर्यंत. कधी 17th सेंचुरीपर्यंत ओके, काय बिलीव्ह करत होते की मान्सूनला फक्त मान्सून ऑकर होण्याचं कारण काय आहे, प्रॉमिनंटली मान्सून ऑकर होण्याचं कारण काय आहे की थर्मल कॉन्ट्रास्ट. ओके, काय म्हटलं मी तिथं, थर्मल कॉन्ट्रास्ट. आपण थोडंसं विषयांतर करतोय इथे. ओके, कंट्रास्ट, थर्मल कॉन्ट्रास्ट काय करते आपल्याला, थर्मल कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, थर्मलचा अर्थ काय होतो, थर्मल म्हणजे हीट, ऊर्जा. ओके, थर्मल म्हणजे हीट, म्हणजे कुठीत ऊर्जेशी संबंधित काहीतरी आहे. थर्मल कॉन्ट्रास्ट म्हणजे याचा अर्थ काय, तर त्यांना काय म्हणायचं होतं, तर त्यांना हे म्हणायचं होतं की इथे हा तिबेटियन प्लेट्यू आहे जो की उन्हाळ्यामध्ये काय होतं, सो ओके, इन समर सीझन दॅट Tibetan plateau gets heated up intensely. Intensely heated up means because of the vertical exposure of this area to the solar radiations. Vertical exposure means काय, तर हे डायरेक्ट सूर्याच्या किरण याच्यावरती पडत असल्यामुळे या एरियावरती काय होतं, आपण पाहिलं आता की हे 23.5च्या वरती. आपण काय पाहिलं की उन्हाळ्यामध्ये काय होतं, तर 23.5 म्हणजे हा काय झाला कॅप्रिकॉन, सॉरी हा झाला कॅन्सर. ओके, कॅन्सर म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. तर उन्हाळ्यामध्ये किती 21 व 22 जूनला काय होतं, तर उन्हाळ्यामध्ये हा पूर्ण जो एरिया आहे, हा जो एरिया आहे इथे अगदी वर्टिकली, अगदी परपेंडिक्युलर काय होतो, सूर्याचे किरण डायरेक्ट थेट पडतात या एरियावरती, बरोबर की नाही. मग या एरियावरती काय होतं, खूप जास्त सूर्याचे किरण इथे पडत असल्यामुळे, आता बघा हा जास्त एरिया नाही, तुम्हाला माहित असेल की हा जो एरिया आहे, तर हा एरिया जो आहे हा काय होतो, इंटेन्सली हीट होतो. त्यातल्या त्यात हा जो आहे तिबेटियन प्लेट्यू, ज्याची की हाईट आहे 4000 अराउंड अप्रॉक्सिमेटली. ओके, 4000 मीटर जर कायची हाईट आहे, जर का मला सांगा हा काय करतो, एक पॅनचं काम करतो. तुम्हाला माहित असेल पॅन म्हणजे गरम तवा. गरम तवा कसा असतो आहे की नाही, जसं आपण त्याला एकदम आग दिल्याच्या नंतर एकदम गरम होतो. ओके, आणि त्याच्यावरती जर का चटकन तेल टाकलं तर किती गरम होतं ते, आहे की नाही, किंवा चपाती टाकली तर भाजून निघतं. अगदी त्याप्रमाणे हे काय काम करतं,
तर हे 4000 मीटरची ह्याची हाईट असल्यामुळे हा खूप जास्त म्हणजे सूर्याला या एरियाच्या तुलनेमध्ये हा भाग जो आहे हा म्हणजे सूर्याची किरण खूप जास्त पडतं ह्या एरियामध्ये. ओके, कळते तुम्हाला. मग याच्यामुळे काय होतं, हे तव्याचं काम करतो, हा खूप जास्त इंटेन्सली हीट करतो. हा हीट झाल्यामुळे काय होतं आपल्याला माहित आहे की हा हीट जसं झालं, हा हीट झाल्यामुळे काय होतं तर हा गरम झाल्यामुळे इथलं जे हवा आहे ही गरम होतं, ती वर जातं. इथली हवा, जर हवा गरम झाली, तुम्हाला माहित आहे की कुठली हवा जर का गरम झाली म्हणजे याचा अर्थ काय झालं, तिथे लो प्रेशर न्यूक्लियस तयार झालेला आहे. काय तयार झाला, हा तर लो प्रेशर न्यूक्लियस तयार झाला इथे. म्हणजे हा लो प्रेशर न्यूक्लियस आहे. उन्हाळ्यामधली मी गोष्ट करतोय. ओके, कधी उन्हाळ्यामध्ये, कारण उन्हाळ्यामध्ये गरम होत आहे. उन्हाळ्यामध्ये हे जर का गरम झालेलं आहे तर लो प्रेशर न्यूक्लियस तयार झालं आहे. पण म्हणजे हे टोटल काय तर लँडमास आहे. ओके, लँडमास दिसते आपल्याला, लँडमास म्हणजे जमिनीचा भाग. पण या तुलनेमध्ये इथे जे इंडियन ओशन आहे, इंडियन ओशनमधलं जे टेम्परेचर आहे या तुलनेमध्ये काय राहतं, जास्त राहतं. काय झालं, इथे जास्त राहतं म्हणजे थंड राहतं. मला हे म्हणायचं, जास्त म्हणजे इथं काय राहतं तर इथं म्हणजे कमी राहतं आपण त्याला म्हणू शकतो. इथे जर आहे, इथे टेम्परेचर जास्त असल्यामुळे इथे काय राहतं तर हा लो प्रेशर आहे, बरोबर की नाही. पण इथलं जे आहे इथलं टेम्परेचर कमी असल्यामुळे म्हणजे थंड असल्यामुळे इथलं टेम्परेचर हा इंडियन ओशनचा जो रिजन आहे, असं समजा की इमॅजिन करा हा खालचा जो रिजन आहे, इथलं जे आहे टेम्परेचर जे आहे इथलं टेम्परेचर हे कमी असल्यामुळे, या तुलनेमध्ये इथलं कमी असल्यामुळे इथे जे आहे हाय प्रेशर न्यूक्लियस तयार झालं. हा हाय प्रेशर न्यूक्लियस, हा लो प्रेशर न्यूक्लियस. काय दिसतंय तुम्हाला की इथनं जे आहे ही विंड सिस्टम जी आहे अशा पद्धतीने काम करणार. ओके, कळते की नाही तुम्हाला. म्हणजे समुद्रावरनं फ्रॉम ओशन्स टू लँड मासेस. ओके, दॅट मीन्स द विंड स्टार्ट ऑकर्स फ्रॉम ओशन्स टू लँड मासेस. मग जर का याच्यावरनं काय होतं तर ह्या समुद्रावरनं जेव्हा ही विंड जे आहे, हे जे वारे आहे जमिनीकडे वाहू लागतात, तेव्हा समुद्रामधलं जे मॉइश्चर आहे, मॉइश्चर जे आहे समुद्रामधलं, ते मॉइश्चर ती हवा घेते आणि त्याच्यामुळे काय होते, या जमिनीवर येऊन इकडे जे बॅरियर आडवे येतात त्याला, तिकडे ते बॅरियर आडवे आल्यामुळे काय होतं तर त्यातलं मॉइश्चर जे आहे ते मॉइश्चर काय होतं ह्या जमिनीवरती सोडून देतं. सोडून देतं म्हणजे काय होतं तर त्याचं पावसाच्या रूपामध्ये इकडे जमिनीवरती पडतं आपलं ते पाऊस, बरोबर की नाही. म्हणजे हे तुम्हाला कळलेलं आहे, कन्व्हेन्शनल ही थेरी आहे ज्याला म्हणतो आपण की थर्मल कॉन्ट्रास्ट थेरी. पण ही झाली 17th सेंचुरीच्या अगोदर. मला वाटते ॲज फार एज आय कॅन रिकॉल एडमंड समथिंग, I mean he was a very prominent geographer. Okay, he tried to put forward this theory, classical theory. Okay, again there were a number of other geographers. Okay, they tried to put forward these theories again. Okay, so this is basically the classical theory of monsoon. But now after 18th centuries ago खूप सारे चेंजेस झालेत. ओके, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाली, खूप सारे चेंजेस झाले, इन्व्हेन्शन्स झाले, त्यानंतर टेक्नॉलॉजी आली आणि त्याच्यानंतर काय झालं तर बरेच सारे जॉग्राफरला हा प्रश्न पडला की if it is believed that ki if thermal contrast, okay, or the pressure gradient, what we can say, okay, if this is the only reason, then why does only Indian subcontinent gets hell lot of rainfalls and why not other rest of the country, I mean rest of the world, get it or not? Why does only Indian subcontinent? म्हणजे का बरं फक्त म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंटलाच पाऊस पडतो, बाकीकडे का नाही? कारण जर तुम्ही पाहतो म्हटलं, जर का आपण पाहतोय काय हे सॉरी ओके काय हा जर का आपण पाहतो म्हटलं इथून हा टोटल गेलेला हा 0 डिग्री, हा थोडासा एक सेकंड ओके. जॉग्राफी हा मॅप शिवाय तसाही कळत नाही. ओके, हां तर आता काय दिसतं आपल्याला की जर का इकडे पण आहे, ओके, हा टोटल इंडियन ओशनचा आहे, हा टोटल आपल्याला दिसतोय, हा आहे अरेबियन सी, देन हा बे ऑफ बेंगॉल. जर का मला सांगा थर्मल कॉन्ट्रास्ट जर का एकच रिझन आहे तर मग का फक्त हाच एरिया जो आहे इंडियन सबकॉन्टिनेंटचा हाच का बरं फक्त इथेच का बरं पाऊस पडतो आणि इकडे का बरं नाही? इकडे आफ्रिका पण आहे. आफ्रिकेमध्ये मान्सून म्हणजे आहे नाही अशातला भाग नाही, समजलाय. पण जेवढा इंटेन्सिफाईड, जेवढा काय जास्त प्रमाणामध्ये तो प्रामुख्याने आपल्याला इथे आढळतो, ओके, भारतामध्ये, तेवढा बाकी कुठेच आढळत नाही. पाहतो म्हटलं तर साऊथ अमेरिका आहे, साऊथ अमेरिकेमध्ये पण खाली समुद्र आहे, बरोबर आहे, तिकडे पॅसिफिक आहे, इकडे अटलांटिक आहे.
बरोबर की नाही. जर का थर्मल कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे असं अर्थ काय तर उन्हाळा तिकडे पण आहे ना. उन्हाळ्यामध्ये जर का आपल्या खंडावरती जर का समजा साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटवरती जर का टेम्परेचर जे आहे हाय होते आहे म्हणजे तिथे लो प्रेशर न्यूक्लियस तयार झालेला आहे. तर या उलट पॅसिफिकमध्ये जर का टेम्परेचर कुठेतरी लो आहे तर तिथे काय हाय प्रेशर न्यूक्लियस असला पाहिजे. मग तिथनं का बरं कॉन्टिनेंटवरती वारे वाहत नाही, तिथे केवळ मान्सून नाही. तर हा एक प्रश्न पडला सगळ्या जॉग्राफरला. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, तो प्रश्न पडल्यामुळे मग इन्व्हेन्शन सुरू झालं जॉग्राफर्स. ओके, बऱ्याच कॉन्ट्रॅडिक्टचं व्ह्यू आले त्याच्यामध्ये, की कोणी म्हटले की बरेच काही व्ह्यू आहे त्याच्यामध्ये, आपण ते समोर पाहू. मला वाटतं हा आपला प्रश्न सॉरी हा टॉपिक नाही आपला, पण मान्सूनचं मेकॅनिझम जर समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं की त्याशिवाय हे समजणार नाही. आपल्याला टोटल थेरी समजून घ्यावं लागेल की त्याची उत्पत्ती कुठून आहे, ती टर्म्स कशी आली, त्याची ओरिजिन कशी आहे. ओके, त्याला काय काय फॅक्टर्स आहे, व्हॉट आर दी ड्रायव्हिंग फोर्सेस बिहाइंड दी अकरन्स ऑफ मान्सून्स. ओके, तर ते समजल्याशिवाय होणार नाही. तर इथे हां, मग आपण म्हणत होतो की का बरं फक्त आपल्या कॉन्टिनेंटवरती, इंडियन सबकॉन्टिनेंटवरती आपल्याला मान्सून दिसतो आणि बाकी इकडे नाही दिसत. मग झालं सुरू, काय सुरू झालं, शोधाशोध सुरू झाली. त्याच्यानंतर बरेच काही शोध लागले आणि त्याच्यानंतर असं कळून आलं की देर आर इव्हन सेव्हरल अदर फॅक्टर्स दॅट आर सोली रिस्पॉन्सिबल ओके टू हॅव मान्सून्स टू बी ऑकर्ड ओव्हर prominently on Indian subcontinent. Okay, so there are certain factors even. So okay, आपण ते नेक्स्ट स्लाइडला पाहू. पण सध्या आपण फक्त बघा इथेच होतो डबल सिस्टम. ओके, डबल सिस्टम म्हणजे काय आता आपल्याला, तर मग मी काय म्हटलं तरी आपल्याला हा मान्सून सुरू झाला. ओके, हा 1 मेला इथून सुरू झाला आहे. त्याच्यानंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि जसं हा कॅप्रिकॉन आहे, सॉरी वारंवार मला कॅप्रिकॉन निघता, हा जो कॅन्सर आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे, इथनं जो ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरनं जो आहे त्याच्यानंतर काय आहे 21 जूनच्या नंतर ही रिव्हर्सल मुवमेंट सुरू झाली. म्हणजे रिव्हर्सल मुवमेंट सुरू झाली म्हणजे काय, हा जो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे ओके, हा 21 जूनच्या नंतर जे आहे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला काय दिसते आपल्याला, 22 ऑफ सप्टेंबरला काय दिसते, परत 0 डिग्रीवरती दिसतं आपल्याला, बरोबर की नाही, इक्वेटरवरती दिसतं. त्याच्यानंतर सप्टेंबर, त्याच्यानंतर काय ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, परत 22 ऑफ डिसेंबरला काय दिसतो आपण, 22 ऑफ डिसेंबरला कुठे दिसतो, तो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनवरती दिसतो. मग आता काय दिसतं, आपण काय म्हटलं 23.5 डिग्रीने टिल्टेड आहे आपली अर्थ जर टिल्टेड आहे. तर हा जो आत्ता ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरचा जो म्हणजे हा जो भाग आहे जो आधी एक्सपोज होत होता सूर्याला समरमध्ये, आता जसा विंटर आला, आता जसा डिसेंबर आला, तसा हा जो आहे ओके कॅन्सरवरनं काय झालं, हे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनवरती शिफ्ट झालं. म्हणजे याचा अर्थ काय, याला आपण म्हणतो ITCZ. ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहू. ओके, मला आत्ता या पॉईंट तुम्हाला समजून सांगायचं की डबल सिस्टम ऑफ सीझनल विंड म्हणजे काय, तर ही एक सिस्टम जी आहे एका सीझनला सुरू झालेली आहे. ओके, म्हणजे हा ऑनसेट आहे, इथे सुरू झालेला आहे. 4 महिने राहिल्याच्या नंतर जसा विंटर आला म्हणजे हा ITCZ जसा शिफ्ट झाला तसा प्रेशर ग्रेडियंट पण शिफ्ट होतो, प्रेशर बेल्ट शिफ्ट होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर आत्ता जे उन्हाळ्यामध्ये आपल्याला हे तापलेलं दिसत आहे लँडमासेस आणि त्याच्यानंतर प्रामुख्याने आपल्याला जो हा भाग दिसतो आहे समुद्राचा, हा जो आहे हा थंड आहे तुलनेने, बरोबर आहे, त्याच्यामुळे इकडनं वारे इकडे जातात. तर जसा विंटर येतो तुम्हाला माहित असेल की जमीन काय होते, लवकर तापते आणि लवकर थंड पण होते. तर मग काय दिसते आपल्याला की लवकर तापते, थंड होते. मग जसं आता हिवाळा आला तर आणि पाणी, या उलट पाणी काय होते, तर हा तापायला वेळ घेतो आणि थंड व्हायला पण वेळ घेतो, बरोबर की नाही. मग त्यामुळे आपल्याला काय दिसतं की जसं हिवाळा आला, लँड मासेस असल्यामुळे काय, तर हे लवकर तापतं आणि थंड होतं. मग आता काय होतं, हिवाळ्यामध्ये हा जो भाग आहे आपण जो पाहिलेला आहे इंटन्स हीटिंगचा समरमधला जो भाग आहे, हा तुलनेने काय होतो, हा आता इथे थंड आहे. कशाच्या तुलनेने, समुद्राच्या तुलनेमध्ये. आता हा एक न्यूक्लियस, हा न्यूक्लियस, याच्यापूर्वी आपण पाहत होतो की ह्या न्यूक्लियसवरती समरमध्ये काय होत होतं की इथे जो आहे हा जो आहे हा हाय प्रेशर होता ओके, आणि हा लो प्रेशर न्यूक्लियस होता, बरोबर आहे, समरमध्ये. आता जसा हा प्रेशर बेल्ट शिफ्ट झालेला आहे ओके, तर आता ही रिव्हर्सल कंडिशन आपल्याला इथे पाहायला मिळते. आता काय रिव्हर्सल कंडिशन पाहायला भेटते आपल्याला इथे, आता इथे तर इथे हाय प्रेशर बेल्ट आहे आणि इथे हा लो प्रेशर बेल्ट तयार झाला आहे. मग आपल्याला काय माहिती आहे, इट्स दी प्रॉपर्टी ऑफ एनी फ्लुवियल substance is that it flows from high pressure to low pressures. Okay, so what we can observe over here is that the winds start blowing from this high pressure nucleus to this low pressure nucleus. Okay, but earlier what we were observing that the winds okay which were blowing since this points to that points, okay, those winds were carrying lot of moisture. So okay, that's why मॉइश्चर कॅरी केल्यामुळे काय होतं, तर इकडे पाऊस देत होते.
बरोबर की नाही. बट आता काय होतं, ही रिव्हर्सल कंडिशन, इथे हाय प्रेशर असल्यामुळे आता ही काय आहे, इथे कुठे पाणी आहे, कारण हे पाण्यावरनं वारे वाहत होते, पाण्यावरनं वारे वाहत होते, त्याच्यामुळे हे काय होत होतं, तर हे मॉइश्चर रिटेन करत होते वाऱ्यामध्ये, बरोबर की नाही, पाणी असल्यामुळे. पण आता हे जमिनीवरून वाहणारे जे वारे आहे, आता हे रिव्हर्स झालेले आहे. ओके, आता हे जमीन असल्यामुळे हे काय, कोरडे वारे आहे, त्याच्यामुळे पाऊस पडण्याचा प्रश्नच येत नाही. ओके, तर मग जसा हा प्रेशर बेल्ट हिवाळ्यामध्ये शिफ्ट झालेला आहे, तसं काय होते, हे वारे उलटे दिशेने वाहणं सुरू होतात. ही झाली दुसरी सिस्टम. पहिली उन्हाळ्यामध्ये फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, आणि आता ही हिवाळ्यामध्ये फ्रॉम इकडनं हाय प्रेशर टू इकडे लो प्रेशर. तर ही झाली डबल सिस्टम ऑफ सीजनल विंड. एवढा वेळ घेतला आपल्याला. ओके, दे फ्लो फ्रॉम सी टू लँड ड्युरिंग दी समर. ओके, आता आपण पाहिलं की समरमध्ये काय होतं, ते फ्लो फ्रॉम सी टू लँड म्हणजे समुद्रावरनं जमिनीवर वाहतात उन्हाळ्यामध्ये, अँड फ्रॉम लँड from land to sea during winters. Okay, monsoons are peculiar to Indian subcontinent, Southeast Asia, part of Central Western Africa, etc. Okay, आताच आपण बोललेलो आहे त्याविषयी, आताच आपण बोललेलो आहे की monsoon is peculiar to Indian subcontinent primarily. Okay, then Southeast Asia, part of Central Western Africa. Okay, we have rightly talked about ki why monsoon is not peculiar to the rest of the world other than these three, that is Indian subcontinent, Southeast Asia, part of Central Western Africa. Okay, because of other factors, we are going to see all of them in next slide. Okay, then monsoon is more pronounced on Indian subcontinent compared to any other region. That is the very important point. Okay, monsoon म्हणजे हे जे तीन सांगितलेले, सबकॉन्टिनेंट, इंडियन सबकॉन्टिनेंट, साऊथ ईस्ट एशिया, पार्ट ऑफ सेंट्रल वेस्टर्न आफ्रिका, हे तीन भागामध्ये म्हणजे या तीन रिजनमध्ये जरी पाऊस पडत असला तरी देखील इंडियन सबकॉन्टिनेंटवरती जो आहे, या तीनच्या तुलनेमध्ये देखील इंडियन सबकॉन्टिनेंटवरती जो आहे पाऊस हा खूप जास्त पडतो. महत्त्वाचं रिझन आहे. ओके, देन वी आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. ओके, Indian monsoons are the convection cell on very large scale. That is very important. Convection cell. Convection, what do we understand? Okay, by the term convection, convection means nothing but the flow between any 2 points. Okay, flow between any 2 point matlab high pressure, low pressure. These are the two nucleus. Okay, wind start blowing from this point to that points. Okay, again reversal moment. Okay, getting or not? So now at this point, here is the high pressure, here is the low pressure. Okay, after some times, I mean after change in season, what we can observe, here is the high pressure again, here is the low pressure. Okay, then wind start blowing in this direction. Okay, so what we are observing over here is that is convection cell on a very large scale. कन्व्हेक्शन सेल म्हणजे 2 पॉईंट मधली ही काय आहे, एक सायकल आहे, सेल आहे, ते पाहिलं आपण. हे इम्पॉर्टंट आहे. ते स्टेटमेंट द्यायचं, पिरियॉडिक मीन्स विच सीजनल रिव्हर्सल इन विंड डिरेक्शन्स. ओके, काय म्हणतं आपल्याला की दे आर पिरियॉडिक मीन्स सीजनल रिव्हर्सल इन विंड डिरेक्शन. सीजनल रिव्हर्सल इन विंड डिरेक्शन, दॅट मीन्स आपण पाहिलं हे सगळं आपण याच्या आधी बोललेलो आहे की सीजनल विंड डिरेक्शन म्हणजे काय, तर ते एका सीझनमध्ये येतं. ओके, मान्सून विंड ऑकर्स on the onset of summer. Okay, and that the monsoon winds start reversing when winter happen to start. Okay, sorry. अशा पद्धतीने हे मान्सूनचं मेकॅनिझम आपण समजून घेत आहे थोडक्यामध्ये. साऊथ वेस्ट मान्सून्स फॉर्म्स ड्यू टू इंटेन्स लो प्रेशर सिस्टम्स फॉर्म्ड ओव्हर द तिबेटन प्लेटू. हा पॉईंट आपण समजून घेतलेला आहे की साऊथ वेस्ट मान्सून फॉर्म्स इंटेन्स लो प्रेशर सिस्टम. ओके, साऊथ वेस्ट मान्सून फॉर्म्स ड्यू टू इंटेन्स लो प्रेशर सिस्टम्स इन समर्स. ओके, इंटेन्स लो प्रेशर सिस्टम्स occurs over here. That means the low pressure nucleus, forms over here. Then high pressure nucleus, that is a large area. Okay, I mean I'm trying to let you to understand terms shortly. Okay, so लार्ज स्केल कन्व्हेक्शन सेल मतलब आता मी काय सांगतो तुम्हाला की हे छोट्या याच्यामध्ये तरी तुम्हाला दाखवत असलं तरी इंडियन ओशन ह्यूज आहे, बरोबर की नाही. ओशन्स ह्यूज आहेत. एवढ्या याच्यावरती काय होतं, हा आता इथे हाय प्रेशर तयार झाल्यामुळे मग हा इथे स्टार्ट
इकडनं इकडे ब्लो करणं स्टार्ट करतं. ओके, साऊथ वेस्ट मान्सून फॉर्म्स ड्यू टू इंटन्स लो प्रेशर सिस्टम्स फॉर्म्ड ओव्हर दी तिबेटन प्लेट्यू. तिबेटन प्लेट्यूवरती हाय इंटन्स प्रेशर तयार झाल्यामुळे काय होतं तर हे सुरू होतं, बरोबर की नाही. त्यानंतर नॉर्थ ईस्ट मान्सून असोसिएटेड विथ हाय प्रेशर सेल ओव्हर दी तिबेटन अँड सायबेरियन प्लेट्यू. आता काय म्हणतात नॉर्थ ईस्ट मान्सून. नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणजे काय तर हा काय आपल्याला डिरेक्शन काय दिसते आहे आपल्याला, नॉर्थ साऊथ, ओके, त्याच्यानंतर ईस्ट अँड वेस्ट, ओके, आणि हा झाला नॉर्थ ईस्ट. ही डिरेक्शन जी आहे नॉर्थ ईस्ट म्हणजे आपल्या इकडनं येणारी जी आहे, राईट. म्हणजे काय तर नॉर्थ ईस्ट मान्सून असोसिएटेड विथ हाय प्रेशर सेल्स ओव्हर दी तिबेटन प्लेट्यू. म्हणजे आपण पाहिले की जी साऊथ वेस्ट मान्सून जी आहे ही कशाशी संबंधित होती तर तिबेटन प्लेट्यूवर ही लो प्रेशर एरिया तयार झाल्यामुळे, बरोबर की नाही. ते लो प्रेशर एरिया तयार झाला त्याच्यामुळे इकडनं ही वारे या बाजूने वाहत होते म्हणून इकडे पाऊस पडत होता. तर या उलट नॉर्थ ईस्ट मान्सून जो आहे म्हणजे परतीचा जो पाऊस आहे, परतीचा जो मान्सून जो आहे तो कशामुळे होते तर हा तिबेटन प्लेट्यू इथे हाय प्रेशर तयार झाल्यामुळे आणि याच्या पलीकडे आहे इकडे चायना मंगोलियाच्या वरती जर का तुम्ही गेले तर तुम्हाला इथे काय दिसते सायबेरियन प्लेट्यू. तर ह्या सायबेरियन प्लेट्यूवरती काय आहे इथे हा हाय प्रेशर इथे तयार झाल्यामुळे इकडे लो प्रेशर तयार झाल्यामुळे आता हे रिव्हर्सल सुरू होते या पद्धतीने. समजते ना तुम्हाला मी काय सांगतोय. ओके, या पद्धतीने असं रिव्हर्सल सुरू होते. म्हणजे काय तर नॉर्थ ईस्ट मान्सून असोसिएटेड विथ द हाय प्रेशर सेल्स ओव्हर दी तिबेटन अँड सायबेरियन प्लेट्यू. हा पॉईंट आपल्याला समजला. साऊथ वेस्ट मान्सून ब्रिंग्स इंटन्स रेनफॉल टू मोस्ट ऑफ द रिजन इन दी इंडिया. नॉर्थ ईस्ट मान्सून ब्रिंग रेनफॉल टू मेनली साऊथ ईस्टर्न कोस्ट ऑफ सीमांध्रा अँड कोस्ट ऑफ तामिळनाडू. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आपण मेकॅनिझम अजूनपर्यंत आपण समजलं नाही. ओके, मेकॅनिझम अजून समजून घ्यायचं आहे पूर्णपणे. अजून फक्त आपण कन्व्हेक्शनल थेरी जी आहे ट्रेडिशनल थेरीज त्या फक्त पाहिलेल्या आहेत. ट्रेडिशनल थेरीज काय सांगतात ते पाहिलेलं, अजूनपर्यंत मॉडर्न थेरीज पाहिलेलं नाही. आणि मॉडर्न थेरीजमध्ये जॉग्राफरनी जे फॅक्टर्स, ओके, आय मीन व्हॉट आर दी फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल्स टू ब्रिंग मान्सून, ओके, और व्हॉट वी कॅन से इन्फ्लुएन्स मान्सून. तर ते फॅक्टर अजूनपर्यंत आपण पाहिले नाही. आपण फक्त या स्लाईडवरती आहे की हे काय सांगताय की स्टेटमेंट की इंटन्स रेनफॉल टू मोस्ट ऑफ द रिजन्स इन इंडियन नॉर्थ ईस्ट मान्सून. म्हणजे हा जो इकडनं जाणारा जो मान्सून आहे, अगेन इकडनं जाणारा जो मान्सून आहे हा काय करतो तर इंटन्स रेनफॉल टू मोस्ट ऑफ द रिजन्स इन इंडिया. म्हणजे हा इकडनं जाणारा जो आपण साऊथ वेस्ट मान्सून हा पूर्ण भारताचा सगळा भाग कव्हर करतो आणि इथे इंटन्स काय देतो आपल्याला, इंटन्स रेनफॉल देतो या एरियावरती. या उलट हा जो इकडनं येणारा म्हणजे जो परतीचा पाऊस आहे हा फक्त आणि फक्त ठराविक भागामध्ये भारताच्या पाऊस देतो. ओके, म्हणजे हा जो सीमांध्र आणि हा जो भाग दिसतोय तमिळनाडूचा कोस्ट, ओके, फक्त हा इथे पाऊस पडतो परतीच्या मान्सूनपासनं. हे सांगायचं या पॉईंटमध्ये. इंडिया, इंडोनेशिया, बांगलादेश, म्यानमार, ओके, इटली आपला हा व्हेरी कॉमन पॉईंट. ओके, की मान्सूनमुळे म्हणजे जो साऊथ वेस्ट मान्सून आहे त्यामुळे कुठे कुठे नेमका पाऊस पडतो तर काय इंडिया, इंडोनेशिया, बांगलादेश, ओके, म्यानमार. म्हणजे काय दिसतं आपल्याला की हा पोर्शन्स अँड ओके हा जो पोर्शन आहे हा सगळा इकडे या एरियामध्ये इकडे आपल्याला पाहायला मिळते की हा म्यानमार आहे, इकडे इंडोनेशिया आहे, इकडे आपल्याला या स्लाईडमध्ये दिसणार नाही व्यवस्थित, त्यासाठी आपल्याला वर्ल्ड मॅप पाहावं लागेल. ओके, तर काय बेसिकली आपल्याला तुम्हाला आपण MPSCची प्रिपरेशन करणारे सगळे माहिती आहे आपल्याला की म्यानमार कुठे आहे, देन साऊथ ईस्ट एशिया काय. तर या भागामध्ये इंडियन सबकॉन्टिनेंट आणि जो साऊथ ईस्ट एशिया आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. कशामुळे तर हा या मान्सूनमुळे, ओके, साऊथ वेस्ट मान्सूनमुळे. या उलट जो परतीचा पाऊस आहे हा कुठे पडतो, फक्त हा या भागामध्ये पडतो, म्हणजे कुठे सीमांध्र आणि तामिळनाडूच्या भागामध्ये पडतो. ओके, ही स्लाईड आपली झालेली आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आहे आता बघा, आता महत्त्वाचं, आता आपण मेकॅनिझम समजून घेणार आहे की मान्सूनचं मेकॅनिझम काय आहे. ओके, मेकॅनिझम, ओ सॉरी, हां, तर मेकॅनिझम काय, मान्सूनचं मेकॅनिझम म्हणजे काय तर हां की कुठले फॅक्टर्स आहे जे मान्सूनला रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे मान्सून कशामुळे येतो, मान्सून येतो तर का येतो. आता तुम्हाला अतिच आपण बोललोय की ते कॅटेगराईज केला. ओ माय गॉड, ओके, हे काय, हे कन्व्हेंग, यार पेन छोटा कसा नव्हतो. ओके, काय म्हणू आपण याला, ठीक आहे, आपण ट्रॅडिशनल थेरीज. ओके, हा ट्रॅडिशनल थेरीज आणि ह्या झाल्या मॉडर्न थेरीज. मॉडर्न थेरीज, मान्सून
थेरीज. ओके, मान्सून थेरीजमध्ये काय आपल्याला पाहायला मिळते की ट्रेडिशनल थेरीज आणि मॉडर्न थेरीज आहे, दोन थेरीज, दोन प्रकारचे थेरी. ट्रेडिशनल थेरी पाहिलं आपण की याच्यामध्ये काय पाहिलं खास करून थर्मल कॉन्ट्रास्ट. थर्मल कॉन्ट्रास्ट म्हणजे काय तर फक्त तापमान जे आहे की या भागावरती म्हणजे कुठे इंडिया आणि या भागावरती इकडे जो आहे तिबेटन प्लेट्यूवरती हा खूप जास्त तापल्यामुळे काय होतं तर हे इंटन्स प्रेशरमुळे इंटन्स टेम्परेचरमुळे हे जास्त हिटेड होतं. हे हिटेड झाल्यामुळे काय होतं तर इकडनं जे आहे हे वारे इकडे वाहतं. ओके, हे एकमेव कारण सांगितलं गेलं आहे त्यावेळी, परंतु हे मान्य नव्हतं बाकी जॉग्राफरला. कारण जर मग हे एकमेव कारण असेल तर मग बाकी जगामध्ये इतरत्र पाऊस पडतो, ओके, तो कशामुळे पडतो? कारण जर मग इथे पडतो तर सगळीकडे पडायला पाहिजे होतं, पण तसं नाही होत. ओके, तर मग त्याच्यानंतर मॉडर्न थेरीज आहेत. तर मॉडर्न थेरीजमधले जे आहे आता काय पाहणं आपण, हे मॉडर्न थेरीजनुसार जे आहे हे इकडे एवढे सारे जे आहेत हे फॅक्टर आहे इथे दिलेले आहेत, कळतंय ना? ते मॉडर्न थेरीचे फॅक्टर्स आहेत. काय मॉडर्न थेरी काय सांगतं? मॉडर्न थेरी की ड्रायव्हिंग फोर्सेस म्हणजे काय तर मान्सून येण्यासाठीचे कारण काय, कुठले ड्रायव्हिंग फोर्सेस आहेत की ज्यामुळे मान्सून येतो, जो मान्सून ओढून आणतो. ओके, हां, तर इंटन्स हीटिंग ऑफ तिबेटन प्लेट्यू ड्युरिंग समर मंथ्स. ओके, वी ऑलरेडी हॅव टॉक्ड अबाउट दिस पॉइंट दॅट इंटन्स हीटिंग्स ऑफ तिबेटन प्लेट्यू. सेकंड वन इज दॅट परमनंट हाय प्रेशर सेल्स इन दी साऊथ इंडियन ओशन. दॅट इज द व्हेरी प्रॉमिनंट पॉइंट. परमनंट हाय प्रेशर सेल इन दी साऊथ इंडियन ओशन म्हणजे हा जो साऊथ इंडियन ओशन हा, ओके, साऊथ इंडियन ओशनमध्ये काय दिसतं आपल्याला वर्षभर परमनंट हाय प्रेशर सेल इन दी साऊथ इंडियन ओशन. परमनंट हाय प्रेशर सेल हे जे साऊथ इंडियन ओशनमध्ये हा जो हा साऊथ इंडियन ओशनचा, ओके, हा इक्वेटर आहे, त्याच्यानंतर जो आहे हा इंडियन ओशनचा आहे, हा जो भाग आहे. ओके, इथे काय दिसतं आपल्याला, ही परमनंट आहे. काय परमनंट सेल आहे? हाय प्रेशर सेल आहे इथे. हे हे दुसरं कारण आहे, परमनंट हाय प्रेशर सेल इन दी साऊथ इंडियन ओशन. पहिलं पाहिलं की तिबेटन प्लेट्यू इंटन्स हीटिंग जे पाहिलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त आता जे आहे अदर दॅन अबाउट 2 मेजर फोर्सेस जे आता याच्या आधी आपण हे जे दोन डिस्कस केलेलं ऑलरेडी. ओके, सो अदर दॅन दीज 2 फॅक्टर्स, ओके, देर आर सेव्हरल अदर फॅक्टर्स, दोज आर इवन रिस्पॉन्सिबल मोर. ओके, कशासाठी तर मान्सून येण्यासाठी. सो these are the following factors. First is the subtropical jet stream, then is the tropical easterly jet, Somali jet and ITCZ. I think these are the very complex systems. Okay, first we have to understand the tropical jet stream, then tropical easterly jet, Somalian jet streams, then ITCZ, that is intratropical convergence zone. Okay, because these all factors are, I mean, interconnected. You cannot separate each, factors. हे सेपरेट नाही करू शकत आपण, हे सगळे जे आहे इंटरकनेक्टेड आहे. आणि ह्याच्यासाठी मला वाटतं की आपला टाईम जो आहे हा पुरेसा नाही आहे, त्याच्यामुळे आपण नंतर पाहू. इथपर्यंत मला आशा आहे की आपण, ओके, आतापर्यंतचा जो इथपर्यंतची ही स्लाईड पाहिलेली आहे, इथपर्यंत जे पॉईंट पाहिलेले आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असेल मी अशी आशा करतो. आणि आता आपण इथेच थांबूया, आजचं लेक्चर्स आपण इथेच थांबूया. हे नंतरच्या टॉपिकमध्ये आपण सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम, ट्रॉपिकल इस्टर्ली जेट स्ट्रीम, सोमालियन जेट स्ट्रीम्स अँड ITCZ. ओके, वी will talk over those topics. I mean, we are going to cover those topics in the next lectures. Okay, so तोपर्यंत थांबूया आपण आता. धन्यवाद.